कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे अवॉर्डचं कुठून आलं मध्येच? दादा, पारू, दादा, तुला माहित होतं हे सिंगापूरच्या मीटिंगचं? नाही, मला पण आत्ताच कळलं। कधी ठरलंय सिंगापूर? काय उद्या येणार ना मग माझ्यासोबत अवॉर्ड फंक्शनला? मज्जा येणार आहे। यार दादा, ही कुठली पद्धत आहे अवॉर्ड डिक्लेअर करायची? असं होतं का? ऍटलीस्ट 1 महिना आधी कळवायचं असतं, माहिती आहे ना तुला? अरे काही मेल नाही, फोन नाही, मेसेज, साधा मेसेज तरी करावा ना, तो पण नाही। अशी कामं नाही होत दादा, अशी कामं होत नाहीत। मी चाललोय त्यांच्याकडे आता, बघ। प्रीतम सर, तुम्ही शांत व्हा ना जरा। काय शांत व्हा पारू? हा मूर्खपणा आहे त्यांचा। अशी अचानक कामं होत नसता का? अरे आपण काय मोकळे बसलोय का इथे? मला तेच म्हणायचं आहे। आणि हे इतकं सगळं अचानक कसं काय झालं यार? आणि तेही कळलं पहिल्यांदा ते आईला। ना आईपासून आता हे सत्य लपून ठेवणं खूप अवघड झालेलं आहे। आईला कुठून तरी कळण्याच्या आत मी स्वतःहून तिला हे सांगणं सगळं खूप गरजेचं आहे। प्रीतम प्लीज काहीतरी सुचव। या फंक्शनच्या आधी आईला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे। मी तर तुला सांगतो ना, हा अवॉर्डच बॉयकॉट कर तू। गरज नाही आपल्याला अशा अवॉर्डची, कळतंय ना? तर मी आत्ताच सांगतो तर। प्रीतम यार, तू विसरतोयस का? तुला कळतंय का आईला किती कौतुक आहे या सगळ्या गोष्टीचं? तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला ना, ऍटलीस्ट तिच्यासाठी तरी आपल्याला हे अवॉर्ड घ्यावं लागणार। अरे पण आपण काहीतरी केलं पाहिजे ना दादा। ऍटलीस्ट बघायला हवं त्यांनी काय झोल केलाय तो। एक काम करतो मी ना, त्यांना उद्या इथे बोलावून घेतो आणि जरा अवॉर्ड डिक्लेरेशनची पद्धत समजावून सांगतो माझ्या स्टाईलने। प्रीतम सर, तुम्ही इथे शांत बसा। अरे बसा म्हणले ना, बसा। मला सांग दिशा, हे अवॉर्ड फंक्शन मध्येच कुठून आलंय अचानक? तुला असं वाटतं हे अचानक आलंय? दिशा म्हणजे तू? येस, मीच आहे सगळ्या मागे। खरं तर या फंक्शनचं इन्व्हिटेशन 15 डेज पूर्वीच आलं होतं, बट गेस व्हॉट, मी ते इन्व्हिटेशन कोणाच्या हातीच पडू दिलं नाही। ॲब्सोल्युटली नोबडी नोज अबाउट दिस फंक्शन। पण काय आहे ना दिशा, आईला बहिणींना सगळ्या जगाची खबर असते, माहिती आहे ना? येस, पण त्यांच्याही हाती मी हे इन्व्हिटेशन लागूच दिलं नाही। आता त्यांच्या लाडक्या आदित्याचे कारनामे त्यांना बाहेरून कळतील आणि मग माझ्या बिचाऱ्या सासू मॉम त्या खूप हर्ट होतील, कारण त्या ऍड शूट मध्ये हरीशच्या जागी आदित्य बसला होता। ती गोष्ट आदित्यकडून न कळता सगळ्या जगासमोर अवॉर्ड फंक्शन मध्ये कळणार। जस्ट थिंक अबाउट द सिनारिओ। मज्जा येणार आहे। बाय, गुड नाईट। 1 मिनिट दिशा, हा, तुझं अवॉर्ड फंक्शन होईल, पण माझं काय? त्या हरीशला मी बेशुद्ध केलं होतं म्हणून तिकडे आदित्य बसला, हे सुद्धा कळेल सगळ्यांना। हे समजतंय का तुला? हा, इट्स ओके ना टॅमी। हे बघ, आदित्यने चीट केल्यामुळे सासूमामोर ऑलरेडी एवढा मोठा बॉम्ब पडणार आहे की तुझी ही फुसकीशी गोष्ट कुठे लपून जाईल कळणार पण नाही। सो डोंट वरी। आणि वहिनीने लावून धरलं तर? हे लावून धरलं तर मग सांगून टाक ना, ते सगळं त्या पारूने केलेलं म्हणून। असे तुझं नेहमीचं ठरलेलंच आहे ना, ती श्रीमंत मुलांना फसवते वगैरे। आणि टॅमी, तू तितकी स्मार्ट तर नक्कीच आहेस की हे सगळं व्यवस्थित हँडल करशील। आणि त्याही नंतर जर काही झालं तर मी आहे ना, मी काहीच नाही होऊन देणार तुला। सो डोंट वरी। गुड नाईट, जस्ट एन्जॉय द मूवी।
देवा, माझं आदित्य सरांबरोबरचं लगीन कुठल्या परिस्थितीत झालं आहे तुला माहित आहे. आमचं लगीन हे जग नाही मान्य करणार, आदित्य सर बी नाही मान्य करणार, पण माझ्यासाठी हे लगीन खरं आहे. देवा, नशिबात जे असतं तेच होतंय. ह्यो समजा तुझा खेळ आहे, तुझ्या मनात होतं म्हणूनच तर हे समजा झालं. कोण चूक कोण बराबर मला नाही माहिती. मला फक्त एवढंच माहित आहे की आदित्य सर माझा नवरा आहे. आदित्य सरांना असं काळजीत नाही बघू शकत मी. ते झुरायला लागलेत आतनं, त्रास होतोय त्यांना. देवा, त्यांच्यावरचा भार हलका कर. आज आदित्य सर देवी आईंना समज खरं खरं सांगणार आहेत. त्यांना बळ दे. देवी आई आणि आदित्य सरांच्या पिरमाला, त्यांच्या नात्याला, त्यांच्या विश्वासाला तडा नको जाऊ देऊ. फोन उचल यार, फोन उचल. अवॉर्ड घेण्यापूर्वी मला तुला सगळं सगळं सांगायचं आहे यार. कुठे आहेस तू? फोन उचल ना. आई, मला तुझी गरज आहे का? आजपर्यंत तुझ्यापासून कधीच कुठली गोष्ट लपून नाही ठेवली आहे मी. तुझ्यापासून इतकं मोठं सत्य लपून खोट्याच्या आधारावर मिळणारे अवॉर्ड मी नाही स्वीकारू शकत. आई, तू आता माझ्या समोर उभी होतीस ग. समोर सगळं सत्य सांगून तुझ्या खुशीत रडून मोकळा तरी झालो असतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.